भारत एक खोज यात्रेचा आमचा आजचा 6वा दिवस. कालच्या वंदनेनंतर आज सकाळी लवकर उठलो, आवरले आणि गावातील मंदिरांचे दर्शन घ्यायला धर्मशाळेतून बाहेर पडलो. पहिले दर्शन घेतले ते गुणायतन मंदिराचे. इथे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे, पण जुन्या मंदिरात नित्य अभिषेक आणि पूजा होते. मग शेजारीच असलेल्या ऑफिसमधून चेकआउट केले तेव्हा त्यांनी या यात्रेसाठी आमचा छोटासा सत्कार केला. त्यानंतर बाहेर आलो आणि दर्शन घेतले काच मंदिराचे. इथे 24 तीर्थंकरांच्या अत्यंत सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यांनी मन मोहून घेतले. मग पुढे शीतलनाथ भगवंताच्या मंदिराचे दर्शन घेतले. शेवटी अनिंदा पार्श्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. बाहेर पडलो, गाडीजवळ आलो, सामान भरले आणि गाडीसोबत एक फोटो घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग म्हणू शकता. आज दिवसभरात तर गोप्रो काढला नाही, काहीच नाही. आज आता आमचा हा रिटर्न प्रवास सुरू आहे. शिखरजीला काल सुंदर वंदना झाली, ती आपण सगळ्यांनी बघितली. आणि आता आम्ही शिखरजीला दुपारी 12 वाजता तिथनं निघालो शिखरजीवरनं, आणि आता वाजलेत 3:30. आम्ही पोहोचलोय औरंगाबादला पुन्हा, आणि इथनं पुढे आम्ही कुठं जातो ते आपण बघूच. तर आता काय हा रिटर्नचा रूट असल्यामुळे काय फोटो व्हिडिओ इतकं काही होत नाही, आणि दिवाळी असल्यामुळे आम्ही कोणाशीच आमचं बोलणं झालं नव्हतं घरच्यांशी. काल तर दिवसभर रेंज नव्हती, आमचे फोनही एअरप्लेन मोड्सवर होते. ते काय आम्हाला त्यामुळे काही कोणाशी बोलता नाही आलं. तर आज गाडीतनं हँड्स फ्री कॉलिंग, सगळं ऑटोमॅटिक सिस्टीम, आपलं कॉलिंग सिस्टीम जे असते कॉलमधली कारमधली, ते वापरणं चालू आहे आणि त्यावर सगळ्यांशी बोलणं चालू आहे, सगळ्यांना शुभेच्छा देणं चालू आहे. तर आता आम्ही औरंगाबादला आता एक 10 मिनिटात पोचू आम्ही, आणि तिथनं पुढे जाऊयात. पण जसंच आता बिहार आलं आहे पुन्हा, आणि रस्ता पुन्हा एकदा सुंदर झाला आहे. झारखंडमधला तो कालचा जो फियास्को, 4थ्या दिवसाचा जो फियास्को आपण ऐकला आहे तर, आणि वाचला आहे सुद्धा, तर ते त्यानुसार ते आता चालू आहे प्रवास. आणि आता जसं मी औरंगाबादमध्ये आलो तर रस्ता परत एकदा सुंदर झाला आहे, छान झाला. इथे पुन्हा एकदा 3 लेनचा हायवे आपल्याला लागतो. पण या हायवेत काही काही मजा आहेत बघा. जेव्हा हे असे ब्रिज येतात ना, फ्लायओव्हर्स, तर किंवा ओव्हरपास म्हणायला, तेव्हा ना बऱ्याच ठिकाणी फ्लायओव्हरची अलाइनमेंट अगदी चुकली आहे. तर सध्या तरी हा तरी जरा ठीक आला आहे, पण काही वेळेस तुम्हाला दिसेल की जी सेंट्रल जी मेडियन असते तीची अलाइनमेंट अगदीच ऑफ आहे. आयतर ती रस्त्याच्या एकदम मध्ये ते आपल्याला डावीकडे वळायला लागतं चालता चालता, किंवा ती रस्त्याच्या फार पलीकडे गेलेली असते, आपल्याला उजवीकडे वळायला लागतं. सो अशी आली मीडियम, तर दाखवत मी तुम्हाला. पण जिया हो बिहार के लाला सारखं प्रकरण आहे. कोण इंजिनियर आहेत माहिती नाही, त्यांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी ही अलाइनमेंट चुकवली आहे. आणि हा जसं सेम कोल्हापूरवाला सीन आहे, आपण येताना ते बघितलं, प्रचंड ते फ्लायओव्हर्स आणि कन्स्ट्रक्शन काम चालू आहे या रस्त्याचं. तर अप डाऊन पण आहेत, अगदी 4-4 इंच 6-6 इंचाचे हाईट गॅप्स आहेत रस्त्यामध्ये, त्यामुळे गाडी उसळते. तर शक्य तेवढी काळजी घेऊनच या रस्त्यावर आपण गाडी चालवली पाहिजे. ते अलाइनमेंट, हा आता बघा ही अलाइनमेंट दिसेल तुम्हाला. मग आता मी सेंटर लेनला आहे आणि अलाइनमेंट मिस होऊन मला ही लेफ्टला यायला लागलं टू बी इन, आणि तरी मी आता 3rd लेनमध्ये. सो माझी सेंटर लेन तर पूर्णच गेली, मी पूर्ण आता 3rd लेनमध्ये आलो. जे मी सेंटर लेनला होतो तेही थोडं लेफ्टला घेऊन. म्हणजे जर मी सेंटर लेन टू सेंटर लेन मला जायचं असेल तर किती बदल करावा लागला असता. तर बघू उतरताना ॲटलिस्ट अलाइनमेंट आहे का. तर बघूयात, जिथे ब्रिज संपतो एनिवे, जिथे डायव्हर्जन आहे त्यामुळे लक्षात येणार असं अलाइनमेंट परत गडबडवालं दिसलं तर बघूयात आपण कुठे दिसतंय का. त्या दिवशी रात्री तर भरपूर दिसले होते रस्त्याच्या त्या बाजूला, जे येण्याची बाजू होती शिखरजीला. तर परतीच्या बाजूला असं काही असेलच याची मला 100% गॅरंटी आहे. त्यामुळे जिया हो बिहार के लाला, बघूयात आपण बिहारचा जर्नीचा हा प्रवास. ही अलाइनमेंट बघा, पांढरी पट्टी इथे संपली आणि या लाईनची पांढरी पट्टी बघा किती 2.5-3 फुटांनी उजवीकडे गेली. हे बघा ही अलाइनमेंट, ही नवीन रस्त्याची लेन आहे जी इकडे आहे, आणि ती जुनी पांढरी पट्टी आहे. आता जिथे संपेल तिथे परत बघूयात, पण ज्या एंडला ती पांढरी पट्टी येईल त्या पांढरी पट्टी जी जुन्या रस्त्याची येते बघा. आपण 1st लेनमध्ये आहोत आणि हे पांढरी पट्टी अशी मधनच सुरू झाली आहे.
या सगळ्या अलाइनमेंट अशा ब्रिजेसवर मिस झालेल्या आहेत. हॅलो, गुड इव्हनिंग. आज दुपारी शिखरजीवरनं निघालो साधारणतः 12:05 12:10ला आणि त्यानंतर ड्रायव्हिंगच चालू आहे बऱ्यापैकी. औरंगाबादला पुन्हा कन्हैयालालजी आणि म्हणजे ॲक्च्युली विशाल त्यांचा मुलगा त्यांचं पुन्हा भेट झाली. त्यांनी आम्हाला घरी ॲक्च्युली जेवायला बोलावलं होतं, पण आम्ही जेवण शिखरजीलाच केल्यामुळे त्यांच्याकडे काही जेवायला थांबलो नाही. मग जेव्हा पोहोचलो तर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. चहा आम्ही घेत नाही, त्यांचा आग्रह, मग काहीतरी घ्या, परत गप्पा. छान यावेळेस छान घरगुती गप्पा होत्या. परत भरपूर 15-20 मिनटं आम्ही परत इथे बसलो आणि त्यानंतर आता आम्ही ऑलमोस्ट आलो आहे काशी म्हणजे वाराणसीजवळ. आणि गाडीतला CNG संपला होता आणि रस्त्यातच हा गेल गॅसचा CNG दिसला. 87.60 इथे रेट आहे आणि इंडियन ऑइलचा हा पंप आहे. बनारसमध्येच गेलो असतो, थोडं पुढे गेलो असतो तर आम्ही 80 म्हणजे त्याच रेटमध्ये इथे रेट थोडे स्वस्त आहेत CNGचे. गेल स्वतः CNG प्रोड्यूस करतो म्हणून. आणि गाडीला थोडं गार होण्यासाठी ओपन करून ठेवलं आहे. आम्ही ब्रेक घेतो आहे, वॉशरूम ब्रेक झाले आणि आता हा आमच्याकडे म्हणजे खाणं चालूच आहे दिवसभर. तर आज काय जेवणाचा मूड नव्हता, दिवाळीचा फराळ करावा म्हणून इथे छान पंपावर अशा बाज वगैरे दिसल्यात. रुचिरा से हाय. हॅलो. हॅलो. मस्त इथे अशा ह्या बेंचेस टाकलेत, झाड आहेत आणि दिवाळीचा फराळ घेतला आहे, तो आता खातो आहे. यानंतर पुन्हा ड्रायव्हिंगच आहे बऱ्यापैकी, कारण आम्ही एका स्पेशल ठिकाणावर चाललो आहे. ते आहे अयोध्या. तिथे ज्ञानमती माताजी असतात, ज्या आपण नक्षलवाद एरियाच्या ब्लॉगमध्ये वाचलं असेल किंवा त्या दिवशीच्या फोटोंमध्ये ते जे आपण गेलो होतो एरियात, तिथे पण त्यांनी एक संस्था उभी केली आहे. तिथे पण एक क्षेत्र तयार करतात आहे. शीतलनाथ भगवंतांची 4 जन्मकल्याणक जिथे चालेत ते क्षेत्र. आणि एनिवेज आम्हाला माताजींचं दर्शन घ्यायचं होतं. जसे आचार्यश्री विद्यासागरजी आहेत तशा ह्या गणिनी प्रमुख आहेत. म्हणजे पुरुषांमध्ये आचार्यश्री आणि महिलांमध्ये यांचा खूप मान आहे आणि यांना खूप पूजलं जातं. आणि त्यांचं स्वास्थ्य थोडं मध्यंतरी फार खराब होतं, तेव्हापासून आमची त्यांच्या दर्शनाची इच्छा होती. मग इथून आल्यावर आमच्याकडे काही दिवस आजच्या जर्नीचा म्हणजे प्लॅनमध्ये होतंच आम्हाला की अयोध्येला जायचं आहे. तर आता उद्या सकाळी आम्ही तिथे असू, म्हणजे रात्रीच पोहोचू आम्ही थोड्या वेळाने आणि तिथे असू, रात्री मुक्काम करू, सकाळी तिथल्या मंदिराचं दर्शन करू, माताजींचं दर्शन करू, त्यांना आहार करू. आहार म्हणजे श्रावक जैन श्रावक त्यांना भोजन तयार करून, शुद्धतेचं भोजन तयार करून देतात आणि ते सगळं सामान श्रावकांनीच आणलेलं असतं. तर तो आहारविधी करण्याचा विचार आहे, बघू काय होतं. आणि त्यानंतर अयोध्येत जातो आहे म्हटल्यावर राम मंदिर तर बघणे आलेच, तर राम मंदिर बघूयात आणि मग परत बॅक टू वाराणसी येणार आहे. सो रात्री मला नाही वाटत आम्ही काही परत शूट करू किंवा काय. आणि रस्ता भन्नाट आहे, मस्त निव्वळ हायवे NH असल्यामुळे, त्यामुळे आणि वाहता रस्ता आहे खूप जास्त, त्यामुळे निवांत जरी आम्ही 60-70च्या स्पीडमध्ये जरी गेलो तरी आम्ही पोहोचू आमच्या ठिकाणावर व्यवस्थित वेळेत. फार रात्री गाडी काही आम्ही चालवणार नाही आहे. तर आजच्या दिवसाची शेवट आपण आता इथेच करूया आणि उद्या काय काय बघणार आहे म्हणजे जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवूयात उद्याच्या दिवसाचं. राम मंदिरात मला नाही वाटत शूटिंग अलाउड आहे, इनफॅक्ट फोनसुद्धा अलाउड नाही आहेत. तर तिथलं काय फोटो काढता येतील, काय करता येईल ते पण आपण बघू. तोवर आजच्यासाठी तरी गुड नाईट, टाटा, बाय बाय. रुचिरा, तुम्हाला काही बोलायचं आहे शेवट, सांगायचं व्हिडिओमध्ये? उद्याच्या व्हिडिओत भेटू. उद्याच्या व्हिडिओत भेटू. ठीक आहे, चला. आणि चला नाश्ता करायला, दिवाळीचा फराळ करायचा. नाश्ता नाही आहे हा, फराळ आहे दिवाळीचा. हा, दिवाळीचा फराळ आहे. चला, गुड नाईट. अयोध्या शहराची सीमा लागली तेव्हा 1-2 फोटो घेतले. आजच्या दिवसात 610 किलोमीटर आणि 6 दिवसात एकूण 2561 किलोमीटर प्रवास करून अयोध्या गाठली. जय जिनेंद्र. धन्यवाद.